हॅलो, तुम्ही म्हणाल आज हे काय घेऊन बसलाय? हो, हे टेबल टॉक्सच आहे, पण टेबल टॉक्स थोड्याशा वेगळ्या पद्धतीने. मी आज चर्चा करणाऱ्या अशा व्यक्तीशी मी त्यांना नेहमी म्हणतो किंवा त्यांच्याबरोबर माझे नेहमी एक विचारांचे वाद होतात, थोडे डिबेट्स होतात, थोडे फाईट्स होतात, थोडे रुसवे-फुगवे होतात आणि हे आत्ता नाही, खूप आधीपासून होत आलेत. आणि ऑफकोर्स ते माझे गाईड आहेत, मेंटॉर आहेत. मी जिथे चुकतो किंवा एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांनी मला शिकवला किंवा ते आजही शिकवतात. मी त्यांना नेहमी म्हणतो, मीडिया पाहिलेला माणूस. हो, मीडिया पाहिलेला माणूस ज्यांनी या मीडियामध्ये गेली 40-45 वर्ष काम केली. त्यांनी हा पूर्ण प्रवास पाहिला, म्हणजे न्यूजपेपरपासनं ते आत्ताच्या सोशल मीडियापर्यंत. आणि हो, त्यांनी मला कायम सपोर्ट केला, कायम गाईड केलं, कायम मेंटॉर केलं आणि प्रत्येक मीडिया, प्रत्येक गोष्ट समजून सांगितली. भले आमचे वाद झाले, विचार वेगवेगळे असतील किंवा अनेकदा चर्चा झाली काही छोट्या मोठ्या गोष्टींवर, आजही मला ते करायचं आहे. आणि आज मी त्यांच्याशी चर्चा करणार आहे, ते म्हणजे बदलत्या मीडियावरती. आणि मी म्हणालो की मीडिया पाहिलेला माणूस. येस, मी त्यांच्याशी आज चर्चा करणार आहे, कारण तुम्ही बघू शकता हे सगळंच वेगळं आहे, राईट? तर आज आपण भेटूया या मीडियाचा बाप माणूस आणि येस, माझे वडील हरीश केंची यांना. तर मी त्यांना बोलवतो. दादा, ठीक आहे, हे तुमचा न्यूजपेपर आणि तुमचे चहा, आणि मी तुम्हाला गुड मॉर्निंग म्हणतो, राईट? आज मी तुमच्याशी चर्चा करणार आहे ती म्हणजे या इलेक्शन, आत्ता इलेक्शन संपले, आत्ता इलेक्शन झाले, निकाल लागले, शपथविधी झाला, या सगळ्या गोष्टी झाल्या आणि याच्यामध्ये मीडिया किती इम्पॉर्टंट होता आणि तो कसा चेंज होत गेला, याच्यावरती मला तुमचे विचार ऐकायचे आहेत. मी माझे सांगणारच आहेत, पण तुमचे विचार ऐकायचे आहेत, कारण तुम्ही खूप आधीपासून हा चेंज पाहत आलाय आणि आत्ताही पाहताय. वर्तमानपत्र हे मेव मीडियाचं साधन होतं. पूर्वीची वर्तमानपत्र जी तयार व्हायची ती ब्लॅक अँड व्हाईट असायची आणि ती खिळ्याने जुळवली जायची. त्यावेळच्या माणसांचं कौशल्य किती होतं हे बघा, की ती गॅली तयार असायची, त्याच्यामध्ये त्या बातम्या सगळ्या खिळे जुळवले जायचे, बातम्यांचे शब्द सगळे, ते सगळे खिळे असे उलटे असायचे आणि ती बातमी सगळी उलटी असायची. पण त्याला ह्या मर्यादा होत्या की एवढ्या 2 गॅलीमध्ये कॉलममध्ये हे हेडिंग बसवायचं आहे. आत्ता कसं होतं, आता कॉम्प्युटरमध्ये कंडेन्स केलं जातं किंवा एक्सपांड केलं जातं, त्यामुळे तिथे कौशल्य नसतं. पण त्या माणसाचं एवढं कौशल्य होतं की त्याला हेडिंग द्यायचं, तर एवढ्या पायकामधलंच ते हेडिंग वापरलं गेलं पाहिजे. त्यामुळे तो संबंध वर्तमानपत्र आधी खिळे जुळवून तयार करायचा, फोटोचे ब्लॉक्स वापरायचा आणि एक अशी दोरी बांधली जायची घट्ट पद्धतीनं की ती गॅली अखंड अशी उचलून तो प्रिंटिंग प्रेसमध्ये न्यायचा. क्या बात. हे जे कौशल्य त्यावेळेच्या माणसांचं होतं. साधनं कमी होती, परंतु जो संदेश लोकांना द्यायचा तो बरोबर जायचा, तिथपासून सुरू झालं. त्याच्यानंतर कॉम्प्युटर आलं, म्हणजे खेळ्यांपासून सुरुवात झालेलं वर्तमानपत्र कॉम्प्युटरवर आलं. त्यावेळेला कॉम्प्युटरवर पण मिरज इमेज प्रिंटआउट काढायला लागायची आणि त्या वेगळ्या कागदावर चिटकवून त्याचं मग फोटो प्रिंट काढायची आणि प्लेट तयार करायच्या आणि ऑफसेट मशीनवर जायचं. बापरे. आज मात्र असं झालंय, तुम्ही डायरेक्ट कॉम्प्युटरमध्ये अख्खं पान तयार करा, मशीनवर टाका, पलीकडे वर्तमानपत्र तयार झालं. ही वर्तमानपत्रातल्या किंवा मीडियाच्या झालेली स्थित्यंतर आहेत. ही स्थित्यंतर मी जवळून पाहिलेली, अनुभवलेली आहे. दादा, सध्या आता डिजिटल मार्केटिंगमुळे जे इलेक्शनच्या कॅम्पेनमध्ये चेंजेस होत गेले, त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? की आधीचे इलेक्शन्स कसे होत होते, तेव्हा प्रचार कसे होत होते आणि आत्ता, आणि कोणते इफेक्टिव्ह आहेत असं वाटतं? पूर्वीच्या काळी कसं होतं की एकतर भारतीयांचं जीवनमान हे सगळं राजकारणाशी निगडीत झालेलं आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्ट पाहताना राजकारणातून पाहिलं जात होतं. निवडणुकीचा प्रचार हा देखील पूर्वीच्या काळामध्ये अत्यंत संथ गतीने चालायचा. संथ गतीने याचा अर्थ असा की उमेदवारी जाहीर व्हायची, ती दुसऱ्या दिवशी लोकांना कळायची, लक्षात घ्या. त्यानंतर त्या उमेदवाराचा संबंध परिचय तयार करणं, लोकांपर्यंत जाणं. पूर्वी प्रत्येक उमेदवार हा घरोघरी पोचायचा, घरोघरी जायचा
त्याची प्रचाराची यंत्रणा वेगळी असायची. बरोबर. त्यानंतर कॉर्नर मिटिंग्स व्हायच्या. अच्छा. लक्षात आलं की नाही? एखादा वाडा असेल, एखादी गल्ली असेल किंवा एखादं मंडळ असेल, इथे कोपरा मिटिंग त्याला ज्याला म्हणू, कोपरा सभा ज्याला म्हणू, कॉर्नर मिटिंग्स पूर्वी म्हटलं, त्या मोठ्या प्रमाणात व्हायची. कारण लोकांशी संपर्क तिथंच साधला जायचा, का दुसरी कुठली साधनं त्यावेळेला मोठ्या प्रमाणात नव्हती. त्याच्यानंतर ज्याला आपण प्रचार फेरी म्हणू, ती प्रचार फेरी निघायची. अगदी वयस्कर लोकांची निघायची, तशी लहान मुलांची पण निघायची. अच्छा. लक्षात आलं की नाही? ते झेंडा घेऊन लहान मुलं गल्लोगल्ली फिरत होती. त्यावेळेला शहराचं आकारमान देखील छोटं होतं. असे त्याच्यानंतर उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी मोठ्या सभा होत होत्या. त्यासाठी राजकीय पक्षांची नेते मंडळी यायची, त्यांच्या सभा व्हायच्या. त्या सभांना गर्दी व्हायची खूप मोठ्या प्रमाणामध्ये आणि तो प्रचार व्हायचा. त्याच्यानंतर जुन्या काळामध्ये असं झालं की हा प्रचार सुरू असताना दुसऱ्या बाजूला मतदाराशी संपर्क साधण्यासाठी काही कार्यकर्त्यांची टीम असायची. ती टीम करताना बूथ वाईज कार्यकर्त्यांची टीम असायची की एका बूथवर 1000 मतदार असतात. त्या मतदारांशी संपर्क साधण्यासाठी एखादा कार्यकर्ता, आणि तो कार्यकर्ता असा की त्या सगळ्या मतदारांशी त्यांनी संपर्क साधायचा, त्यांना हवं नको ते त्यांनी पाहायचं आणि त्यांचा सगळा डाटा त्यांनी तयार करायचा. अशा लेखी पद्धतीनं असं जुन्या पद्धतीत होतं. त्याच्यानंतर त्या 1000 मतदारांच्या स्लिपा त्यांनी तयार करायच्या आणि त्या स्लिपा घरोघरी वाटायच्या. आणि मतदान ज्या दिवशी असेल त्या दिवशी तोच कार्यकर्ता त्या बूथवर हा पोलिंग एजंट म्हणून बसायचा. त्यामुळे कुठला मतदार आपला आहे आणि कुठला आपला नाही याचं लगेचच त्या कार्यकर्त्याला समजायचं. हे नेटवर्क जुन्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात होतं. दुसरं असं की मोठे मोठे फलक लावले जायचे. ते यावेळेस कमी बघायला ते यावेळेला तुम्हाला कमी बघायला लागले. याचं कारण असं की निवडणुकीची पद्धतच बदलली सगळी. पूर्वी बॅलेट पेपरवर मतदान होत असे. आता बॅलेट पेपर नाही आहे, ते इलेक्ट्रॉनिक मशीनवर गेलेलं आहे. इलेक्ट्रोनिक मशीन जे असतात त्याच्यावर गेलेलं आहे. हे झाले स्थित्यंतर जे आहे हे खूप मोठ्या प्रमाणात झालं, कारण सगळं डिजिटल झालं. पूर्वी मतदारांच्या याद्या या अशा मोठ्या मोठ्या प्रमाणात असायच्या. आता मात्र ऑनलाईन असल्यामुळे पटकन तुमचा बूथ क्रमांक टाकले की तुम्हाला तुमचं नाव येतं. मतदार याद्या ह्या ऑनलाईन झाल्या. जसं मतदान इलेक्ट्रॉनिकच्या मशीन्स आल्या तसं मतदार याद्या झाल्या. आणि ज्या वेळेला निवडणुका जाहीर होतात, उमेदवारांचं नाव जाहीर होतं, तर क्षणात मोबाईल्सवरनं, इलेक्ट्रॉनिक मीडियावरनं सगळ्या लोकांना कळतं. मतदारसंघामधल्या लोकांना उमेदवार जसं कळतं त्याला कळतं. त्याच्यानंतरची प्रचार यंत्रणा आहे ती मोठ्या प्रमाणात सुरू होते. मग ते काय करतात, वर्तमानपत्रावर आधार घेतातच, त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक मीडिया जो आहे तो जास्तीत जास्त वापरायचा प्रयत्न करतात. कारण नवीन जनरेशन ही जुन्या पद्धतीने निवडणूक खेळत नाही. ती नवीन जनरेशन ही सोशल मीडियाचं जे प्लॅटफॉर्म्स आहेत त्या सगळ्या प्लॅटफॉर्मवर उपयोग करते. त्याच्यामुळे त्यांच्या उमेदवारांच्या व्हिडिओज तयार करणं, त्या लोकांपर्यंत पोचवणं, त्यानंतर त्या पक्षाच्या नेत्यांच्या व्हिडिओज तयार करणं, ते लोकांपर्यंत पोचवणं. शिवाय इलेक्ट्रॉनिक ह्याच्या याद्यांमुळं तुम्हाला मतदारांच्या स्लिप मिळणं अगदी शक्य झालं. त्यामुळे प्रत्येक मतदार हा आता नुसता क्लिक करून आपली यादी घेऊन जाऊ शकतो मतदान केंद्रावर. तेव्हाचे चॅलेंजेस वेगळे असतील आणि आत्ताचे चॅलेंजेस वेगळे. पूर्वीच्या काळामध्ये कसं व्हायचं, प्रचार सभा व्हायची, ती त्या एखाद्या पक्षाच्या विरोधात आपण आहोत म्हटलं तर त्या पक्षाचे ज्या कमकुवतपणा आहे किंवा तो पक्ष कशा पद्धतीनं तो तुम्हाला पूरक नाही आहे हे सांगण्यासाठी त्याच्या ध्येय धोरणावर, त्यांच्या संबंध यंत्रणेवर हा टीका करायचा असायचा. तो पक्षीय राजकारणाचा असायचा. आता कसं झालं, गेला 20 वर्ष म्हणजे आघाडीचं राजकारण जेव्हा पण सुरू झालं भारतामध्ये, त्यावेळेला प्रचारची तंत्रच बदलली. कारण सगळ्या पक्षाची ध्येय धोरणं ही एकसारखी झालेली आहेत. ती खुर्चीशी निगडीत झाली. आपल्याला खुर्ची मिळावी म्हणून ही मंडळी सगळी निवडणुकीसाठी उभे असतात. आता समोरच्या विरोधी पक्षाच्या लोकांना टीका करण्याची काहीच नाही आहे. म्हणजे काल एखादा पक्ष यांच्याशी युती करून सत्तेत आलेला असतो, आज हा पक्ष तिसऱ्याची युती करून जातो. त्यावेळे मतदारांसमोर प्रश्न पडतो की यांना कशासाठी मतं द्यायची किंवा का मतं द्यायची हे त्याला सांगायला काहीच नसतं. त्यावेळेला अशा पद्धतीचं वातावरण गेल्या 20 वर्षात निर्माण झालं. त्या पक्षाचे नेते हे त्या निवडणुकीमध्ये महत्त्वाचे ठरले. तुम्ही बघा आता सगळ्या पक्षाच्या नेत्यांचे चेहरे
प्रामुख्यानं प्रचाराच्या यंत्रणेत वापरले जातात. म्हणजे पार्टी फोकस सोडून तो इंडिव्हिज्युअल फोकस झाला. आता बघा, तुम्ही जर अगदी आज बोलायचं असेल तर मोदींचा चेहरा हा वापरला गेला सतत. हो. भारतीय जनता पक्षाचा प्रचार होता का? तो नाही. मोदींचं सरकार, मोदींची गॅरंटी, हे जे व्यक्तिसाक्षेप सुरू झालं ना, व्यक्तिनिष्ठता सुरू झाली, त्यामुळे पक्षाचं अस्तित्व कमी झालं. त्यामुळे कसं झालं, आता सगळ्या पक्षाचं, म्हणजे अगदी शरद पवारांच्या पक्षाचा बघितलं तर शरद पवारांचा फोटो तिथे असतो. काँग्रेस पक्षाचा बघितलं तर तुम्ही राजीव गांधी किंवा इंदिरा गांधी जुन्या काळामध्ये ते फोटो वापरले जात होते. शिवसेनेचं पाहिलं तर उद्धव ठाकरेंचा फोटो वापरला जातो. मनसेचं पाहिलं तर राज ठाकरेंचा फोटो वापरला जातो. अशा वेळेला विरोधी पक्षांकडे प्रचाराची साधनं काय होती? त्या साधनाच्या माध्यमातून त्यांच्यावर अटॅक करता येतो का? नाही. कारण त्यांची धोरणं सगळी सारखी झाली असल्यामुळे व्यक्तिसाक्षेप प्रचार जो झाला, त्यामुळे व्यक्तीवर टीका करणं सुरू झालं. बरोबर. त्याचं चारित्र्यहनन सुरू झालं. तेच नेते ज्यांचे चेहरे वापरले जातात ते लोकांच्या मनातून, मतदारांच्या मनातून कसे उतरले जातील हे तिथं पाहिलं जातं. आणि तो प्रचार त्या पद्धतीनं झाला आणि प्रचाराची पातळी हळूहळू कमी होत गेली. याचं कारण ते आहे. बरोबर. पण राजकारणावर आपण आणखी डिटेल बोलू शकतो, कारण आता काय झालं आत्ताच्या सिच्युएशनमध्ये. आता तुम्ही न्यूजपेपरशी कनेक्टेड एवढी वर्ष काम केली, 41 वर्ष काम केली, राईट. आता आम्ही जे आहोत एक गेली 20 वर्ष डिजिटल मीडिया किंवा याच्याशी कनेक्टेड आहोत. तर त्यावेळेसचं जे इलेक्ट्रल कॅम्पेन्स होते, इलेक्शन कॅम्पेन्स होते, त्यावेळेस न्यूजपेपरचा रोल किती इम्पॉर्टंट होता कम्पेअर टू आत्ता डिजिटल मीडियाचा रोल. तर हा जो डिफरन्स आहे, आणि कोण पॉवरफुल वाटतं तुम्हाला तुमच्यामध्ये, तुम्ही म्हणू शकता न्यूजपेपर, पण इथे एक छोटा डिबेट पण होऊ शकतो. पण जर आपण विचार केला की त्यावेळेस न्यूजपेपर हे एकच माध्यम होतं लोकांपर्यंत पोहोचण्याचं. बरोबर, रेडिओ होता, टी व्ही तेवढा इफेक्टिव्ह नव्हता, पण तुम्ही त्या काळामध्ये काम केलेलं आहे, फील्डवर काम केलेलं आहे, अनेक इलेक्शन पाहिलेले आहेत, तुम्ही सभा अटेंड केलेल्या आहेत, बाळासाहेबांबरोबर जोडून या सगळ्या जवळून पाहिलेल्या आहेत. तर तेव्हा तुम्हाला चॅलेंजेस काय होते, आणि आता डिजिटल झालं आहे तर याचे बेनिफिट्स म्हणा किंवा डिसॲडव्हान्टेज म्हणा, हे काय वाटतं? नाही, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. त्याचं कारण असं आहे की पूर्वी प्रचाराची साधनं लिमिटेड होती. वर्तमानपत्र, जाहीर सभा, प्रचार सभा आणि प्रचार फेऱ्या इथपर्यंत ते मर्यादित होतं. त्यामुळे त्याचं कव्हरिंग करायला अडचण येत होती. परंतु आता झटपट ज्या पद्धतीने होतं तसं ते होत नव्हतं, शांतपणे व्हायचं. दुसरं महत्त्वाचा मुद्दा असा की पूर्वीचे वर्तमानपत्र हे वस्तुनिष्ठ बातम्या द्यायचं काम करत होते. कोणाची सभा किती आहे, ते काय नेमके बोलले, याचं वर्णन त्याच्यामध्ये असायचं की त्यांची मतं मांडली जायची. त्याच वेळेला समोरच्या माणसाची मतं, म्हणजे दोन्ही पक्षांची मतं जी आहेत ती त्या वर्तमानपत्रातून प्रतिबिंबित होत होती. आजही होतात नाही असं नाही, परंतु प्रामुख्यानं तुम्ही पाहिलं असेल तर पेड न्यूजचा प्रकार आज वाढलेला आहे. पूर्वी ते नव्हतं तशा पद्धतीनं. त्यामुळे पूर्वीच्या काळामध्ये बातमीदार हाच त्या उमेदवाराला एक आधार असायचा. त्याची मतं लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी बातमीदार हा त्याला महत्त्वाचा वाटायचा आणि तो त्याची संपर्क साधायचा. आज मात्र उलटं झालं आहे. उमेदवार किंवा त्याचे पक्ष हे निवडणुकीच्या प्रेसनोट काढतात आणि सगळ्या वर्तमानपत्रामध्ये पाठवून देतात. त्या बातम्या प्रसिद्ध होतात. सगळ्यांच्या बातम्या एकसारख्याच असतात. त्याचं कारण असतं हे कारण असतं. आताच्या काळामध्ये असं झालं आहे की तुम्ही क्षणामध्ये बोललात तर लगेच ते हजारो मतदारांपर्यंत जाऊन पोचू शकतं, कारण त्याला इलेक्ट्रॉनिक मीडिया हा महत्त्वाचा आहे. म्हणजे दूरदर्शन असेल, यूट्यूब्स असतील किंवा इतर सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्म्स असतील, याच्यावर पटपट जाऊ शकतं. पूर्वी कसं व्हायचं की आज मी आरोप केला एखाद्यावर, तो त्या आरोपाचा खुलासा करण्यासाठी दुसऱ्या दिवशीचं वर्तमानपत्र बघायला लागायचं. आता मात्र तसं नाही आहे. तुम्ही आत्ता जर आरोप केलात 5 मिनिटावर सोशल मीडियावर त्याच्याबद्दलचा खुलासा येत असतो. पण एक ट्रस्ट व्हॅल्यू जी म्हणतो आपण डिजिटलवरती आजही कमी आहे आणि न्यूजपेपरवरती जास्त आहे असं मानलं जातं. तर त्याच्यामध्ये ट्रस्ट व्हॅल्यू क्रिएट करण्यासाठी कुठला मीडिया स्ट्रॉंग वाटतो तुमच्यामध्ये? नाही, दोन्ही त्या पद्धतीचेच मीडिया आहेत. प्रिंट मीडिया काही अगदी लोकांच्या मनामध्ये घर करून बसतो असं नाही. त्या लोकांनाही कळलेलं आहे की आता हा जो मीडिया आहे तो अशाच पद्धतीने विकला गेलेला आहे. तुम्ही जर आता जर इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये पाहिलं तेही त्याच पद्धतीने चाललेलं आहे ना. आता जे एक्झिट पोल झाले, लक्षात आलं की नाही,
एक्झिट पोलचा किताब बोजवारा वाजला आहे तुम्हाला कळते. लोकांची मतं कळण्यासाठी हा मीडिया आज कामच करत नाही आहे. आपला अजेंडा चालवण्यासाठी ही मंडळी काम करत आहेत, कारण हे सगळं निगडीत झाले ते आर्थिक गणिताशी. या आर्थिक गणिताशी निगडीत झाल्यामुळे ही मंडळी स्वतःचा अजेंडा चालवत असतात. दूरचित्रवाणीवरच्या सगळ्या वाहिन्या तुम्ही पाहिल्यात तर त्याचमध्ये जे निकाल त्यांनी दिले एक्झिट पोलचे त्याच्या नेमकं उलट निकाल लागलेले आहेत. त्यामुळे ते जनतेच्या किंवा मतदारांची कनेक्ट आहे का इलेक्ट्रॉनिक मीडिया, तर नाही. तशाच पद्धतीनं प्रिंट मीडियाचं पण आहे. प्रिंट मीडियानेही एक्झिट पोल केले, त्यांनीही त्यात सांगितलं, परंतु मतदारांनी हे सगळं फेल ठरवलेलं आहे. कारण मतदारांचं मन जाणण्यासाठी आज ती यंत्रणा नाही, कोणाकडेच नाही. पण हे जे रिझल्ट्स आले किंवा हे जे प्रचार झाला हा पूर्ण, ह्याच्यामध्ये कुठला मीडियाने कोणता मोठा रोल प्ले केला असं तुम्हाला वाटतं? की न्यूजपेपर असेल, टी व्ही असेल, कारण यावेळेस टी व्हीवरती पण फोकस जास्त झाला. सगळ्याच पक्षांनी टी व्हीवरती बंबार्डिंग सुरू केलं, मग ते इलेक्शनच्या आधीपासून असू दे किंवा इलेक्शन चालू असतानाचं असू दे. ह्या पिरियडमध्ये कोणत्या मीडियाने जास्त प्रभाव आणला आणि हे रिझल्ट्स आले? तुम्ही पाहिलं असेल आता की इलेक्ट्रॉनिक मीडिया म्हणजे जो आता दूरचित्रवाणीवरच्या वाहिन्या आपण म्हणतो त्याच्यावरचा प्रचार हा एकांगी लोकांना दिसत होता. त्याचबरोबर सोशल मीडियाच्या ज्या प्लॅटफॉर्मवर प्रचार होत होता दोन्ही विरोधात होते. म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या बरोबर इलेक्ट्रॉनिक मीडिया होता, तर सोशल मीडिया हा विरोधकांच्या बरोबर होता. या दोघांचं द्वंद्व लोकांनी पाहिलेलं आहे आणि स्वतःची मतं ठरवली आहे. आज तुम्ही जर पाहिलं तर सर्वे जो केला जातो, मला असं वाटतं, म्हणजे मी गेल्या 40-42 वर्ष या पत्रकारितेत आहे, आजपर्यंत मला माझ्या मित्रांना किंवा माझ्या आजूबाजूच्या नातेवाईकांना लोकांना येऊन भेटणारा सर्वे करणारा एकही माणूस भेटलेला नाही. जर तुम्हाला भेटला असेल तर विचार करा, तुम्ही सांगा मला. नाही. त्यामुळे हे सर्वे जे होतात ते अशाच पद्धतीने होतात, पार्टीकडनं पैसे घ्यायचे आणि त्यांना पूरक असं सर्वे करून द्यायचे. हे अशा पद्धतीने पूर्वीच्या काळामध्ये तुम्ही बघा, विनोद दुआ होते, प्रणव राय होते, दिवसभर प्रचाराचा निकाल ते सांगायचे, निवडणुकीच्या निकालाचं सगळं विश्लेषण करायचे. ते लोकांना आवर्जून बघायचे, कारण हा निकाल सांगत असताना मध्ये चित्रपट असायचे 2-4 लोकांच्या आवडीचे. आता लोक पाहत नाहीत त्या तेवढे. इलेक्ट्रॉनिक मीडियाकडे बातम्या बघण्याकडे लोकांचा कलच बदललेला आहे, तो सोशल मीडियाकडे गेलेला आहे. सोशल मीडियामध्ये विश्लेषणात्मक ज्या गोष्टी सांगितल्या जातात त्या खूप इफेक्टिव्ह असतात असं दिसून आलेलं आहे. जर पाहिलं तुम्ही आज आपल्या देशातले जे नेते आहेत त्यांचे यूट्यूब चॅनल्स आहेत, त्यावर जर तुम्ही लक्ष केंद्रित केलं तर सत्ताधाऱ्यांपेक्षा विरोधकांच्या यूट्यूब चॅनल्सला लाईक्स खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत किंवा व्ह्यूवर्स खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. हे कशाचं द्योतक आहे? बदललेल्या प्रचार यंत्रणेचं, सिस्टीमचं हे यश आहे असं म्हणायला पाहिजे. कारण या सोशल मीडियाच्या माध्यमातून थेट मतदारांशी कनेक्ट होता येतं. हे जेव्हा राजकारण्यांना कळलं तेव्हा त्यांनी ह्या सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्मचा मोठ्या प्रमाणात वापर केलेला आहे. ओके. पण मग सोशल मीडिया इफेक्टिव्ह आहे असं म्हणता येईल आत्ताच्या काळामध्ये? या इलेक्शनच्या प्रचारासाठी सोशल मीडिया हा सगळ्यात बेस्ट किंवा एक इम्पॉर्टंट मीडिया आहे असं म्हणता येईल? निश्चितच. कारण तुम्ही बघा, आज वर्तमानपत्राचे खप कोविडनंतर हळूहळू कमी होत गेले आणि नव्या जनरेशनचा तासभर बसून वर्तमानपत्र हातात धरून वाचणं हे त्यांना अडचणीचं ठरतं आहे. त्याच्यावेळी सोशल मीडियाच्या जी प्लॅटफॉर्म्स आहेत कानामध्ये लावलं आणि ते ऐकत काम केलं, प्रवास केला, कामात असलं तरी ते त्याच्याशी कनेक्ट होऊ शकतात आणि हवं त्यावेळेला ओपन करून ते पाहू शकतात जर पाहायचं असेल तर. बरोबर. ही जी सुविधा निर्माण झाली ना, त्यामुळे सोशल मीडियाच्या सगळ्या प्लॅटफॉर्मकडं लोक आता वळलेले आहेत, मतदार वळलेले आहेत. तसं वर्तमानपत्राचा खप तुम्ही लक्षात घेतला तर दिवसेंदिवस कमी होत चालला आहे, कारण वाचकच त्याचे कमी होत चालले आणि वर्तमानपत्रावरचा विश्वास कमी होत चाललेला आहे. पण मला असं वाटतं मीडिया, प्रिंट मीडिया हा राहणारच आहे, त्याच्याबद्दल वाद नाही. परंतु ज्यावेळेला पर्यावरणाचा प्रश्न निर्माण होतील 5, 25, 50 वर्षानं, कारण पल्प आणि कागद याचं जे व्यस्त प्रमाण आज आहे त्यामुळे कागदाच्या किमती खूप वाढलेल्या आहे. आजच 10 रुपयाला एक वर्तमानपत्र आहे.
अशी अनेक घरं आहेत की जिथे वर्तमानपत्रच येत नाही. हो. लक्षात घे, कारण त्याच्या किमती वाढलेल्या आहेत. सोशल मीडियाला कानाला की मोबाईल असतो किंवा लॅपटॉप असतो किंवा टॅब असतो, याच्यावर तुम्ही कधीही कुठंही कसंही पाहू शकता. आणि आता इंटरनेटचं जाळं एवढं मोठं झालेलं आहे, म्हणजे जे दुनियामध्ये मुठ्ठी मी म्हटलं जातं ना, तशा अवस्थेमध्ये सोशल मीडिया येऊन राहिलं. कधीही आपल्याला हवं तेव्हा आपला माणूस तयार आहे, तो आपल्याला सगळी माहिती देतो. बरोबर. अशा प्रकारचं ते यंगर जनरेशनला वाचायला थोडं कमी आवडतं असं म्हणायला हरकत नाही, आणि बघायला जास्त आवडतं. त्यामुळे तो इफेक्ट स्ट्रॉंगली होईल. म्हणजे आजही तुम्ही वर्तमानपत्र वाचता, भले तुम्ही इंटरनेटवर आहात, तुम्ही टी व्ही पाहता, पण तुम्हाला आज ते आवडतं, पण मला हे आवडतं. मला याच्यावरती बातम्या बघायला आवडतात, वाचायला आवडतात. वाचायला थोडं कमी, पण बघायला, की जिथे मला, तुम्ही म्हणालात ते बरोबर, की कानात घातलं की मला ती न्यूज समजते. पण तुम्हाला जे वाचल्यानंतर व्हिज्युअलाइज होतं तो वेगळा पार्ट आहे, राईट. आणि इथे ट्रस्ट क्रिएट करणं, म्हणजे आपलं मत जे मांडणं आहे ते न्यूजपेपर थ्रू होऊ शकतं, राईट. तसं याच्यामध्ये पण काही गोष्टी अशा आहेत की कोण बोलतं आहे आणि त्याची क्रेडिबिलिटी काय आणि त्याची व्हॅल्यू काय, किंवा त्याच्यावर किती विश्वास ठेवला पाहिजे, ते खरंच आहे का नाही. म्हणजे दोन्ही बाजू जेव्हा आपल्याला मांडायच्या आहेत तेव्हा इथे काही गोष्टी फेल होतात असं मला पर्सनली वाटतं. पण डिजिटल मीडिया आज स्ट्रॉंग आहे, तुम्ही म्हणताय तसं, की त्याचं जाळं खूप मोठं झालेलं आहे आणि प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये आहे. म्हणजे आज मी येताना पाहिलं की आज जांभूळ विकणारा माणसाकडे पण पेटीएम आहे. म्हणजे तो तेवढा स्मार्ट झाला आहे की मला पेमेंट करायचं ते त्याच्याकडे भले न्यूजपेपर नसेल पण पेटीएम आहे. तर सोशल मीडिया आणखी स्ट्रॉंग होत जाणार आहे, पण याच्यामध्ये जी क्रेडिबिलिटी आणि तुम्ही जो काम केलं आत्तापर्यंत त्याच्यामध्ये तुम्ही हा पूर्ण डिफरन्स आणि हे पूर्ण प्रवास पाहिलेला आहे. त्याच्यामध्ये आधीचे इलेक्शन्स मला आठवतात, लहान असताना बाळासाहेबांच्या सभा ज्या होत होत्या तिथे आम्ही पण येऊन बसलेलो आहोत पुढे. त्यावेळेस त्यांना ऐकण्याचं एक, समोरासमोर ऐकण्याची एक वेगळी मजा होती, राईट. ते आपल्या मनाला भावत होतं, जे आज याच्यावर किती जरी ऐकलं तरी ते कनेक्ट नाही होत. तर हे कुठेतरी कमी झालं आणि कार्यकर्ते म्हणजे कमी झाले याच्यामध्ये आणि पेड वर्कर झाले असं म्हणायला हरकत नाही, कारण हे कंटेंट क्रिएट करतायत. तर आत्ताच्या जनरेशनमध्ये कार्यकर्त्यांसारखंच काम करणारे इन्फ्लुएन्सर्स आहेत की जे लोकांना इन्फ्लुएन्स करतायत, राईट. आणि ते खूप स्ट्रॉंगली होत आहे. तर याच्यामध्ये पण इलेक्शन कॅम्पेनसाठी जे प्रचार केले असे काही मोजके इन्फ्लुएन्सर्स आहेत जे यंगर जनरेशनला अपील करतायत. तर यांचा रोल काय वाटतो. आणि त्यावेळेस जर तुम्ही म्हणालात की त्या काळामध्ये इन्फ्लुएन्स करणारी लोकं अशी होती आणि ही आता आपण त्याला लेबल लावलं ॲज अ इन्फ्लुएन्सर म्हणून, पण त्यावेळेस इन्फ्लुएन्स करणारी लोकं कोण होती आणि ती कशी प्रचार करत होती. नाही, अगदी बरोबर आहे. मराठीमध्ये तादात्म्य पावणं असा शब्द आहे तो. अच्छा. तादात्म्य पावणं म्हणजे कसं की एखादा आता वर्तमानपत्र आपण वाचतोय त्यावेळेला आपण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतो. एखाद्या सभेचं वृत्तांत वाचत असाल तर ती व्यक्ती आपल्यासमोर येऊन बोलते आहे असं वाटतं आणि आपण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतो आणि हळूहळू तादात्म्य पावतो, ज्याला म्हणतो तसं होतं. सोशल मीडियामध्ये तसं होत नाही. आपलं काम चालू असतं, आपलं लक्ष दुसरीकडे असतं आणि ते एका बाजूला कानावर आदळत असतं. हवं तेव्हा बंद करू शकतो, हवं तेव्हा चालू करू शकतो. त्यामुळे तो जो प्रकार आहे तो फरक दोन्हीमध्ये आहे, लक्षात की नाही. जसं वातावरण बदललं किंवा मागणी तसा पुरवठा असं ज्या पद्धतीने म्हटलं जातं ना, तशा पद्धतीनं प्रचार यंत्रणेची तंत्र सगळी बदलत गेलेली आहेत. पूर्वी हाताने काढलेले पेंटिंग्स, मोठे मोठे होर्डिंग लावलेले पाहिले, आज डिजिटल प्रिंटिंगचं होर्डिंग देतात. हा बदल का झाला तर जे नवीन तंत्रज्ञान आलं त्या तंत्रज्ञानाचा फायदा कसा घ्यायचा त्याचा पण आला. पूर्वी कसं होतं, की वोटर्स असायचे. म्हणजे पेठ आहे, पेठामध्ये एक गल्ली आहे किंवा एक आळी आहे, त्या आळीतला जो प्रमुख माणूस असेल तो की वोटर असायचा पूर्वी. अच्छा. त्याला पकडली त्या गल्लीतली सगळी मतं मला मिळतील असे ना, त्या आळीतली मतं मला मिळतील. त्या मंडळाचा कार्यकर्ता जो असतो, अध्यक्ष असतो, त्याला आपल्या बरोबर घेतलं तर त्या मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत किंवा तो जो परिसर आहेत ती मतं आपल्याला मिळतील. अशा प्रकारे ते काम व्हायचं. आता तुम्ही म्हटलं तर इन्फ्लुएन्सर आहे, बरोबर. अशा नाही. आता सोसायट्या झाल्या,
पूर्वीचे गाव पेठा असं राहिलेलं नाही. आता सोसायट्यांमधला जो प्रमुख असेल त्याला पकडलं तर इन्फ्लुएन्स. हां, त्यामुळे त्या मतदारसंघामध्ये किती सोसायट्या आहेत, ह्या 10 सोसायट्या आहेत, 10 सोसायट्यावर हा इन्फ्लुएन्स झाला. त्यांनी त्या मतदारांशी संपर्क साधणं वगैरे हे सगळं सुरू झालं आणि त्यामुळे नवीन प्रकार सुरू झाला. पूर्वीच्या काळामध्ये कार्यकर्तेच आपली प्रचार यंत्रणा तयार करायची. म्हणजे मी लहान बघितलं असेल की हातामध्ये चुन्याची बादली आणि ब्रश हे घेऊन भिंती रंगवणारे कार्यकर्ते पाहिले. लक्षात आलं की नाही? प्रचार यंत्रणा राबवण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांची कमिटी असायची. कुठे सभा घ्यायची, कुठं काय घ्यायचं, कोण कुठले नेते कुठं पोचवायचे, हे सगळं कार्यकर्त्यांची टीमच काम करायची. जसा मतदारांच्या ह्याच्यामध्ये बदल झाला किंवा निवडणूक प्रचारामध्ये बदल झाला, त्या ठिकाणी एजंट्स निर्माण झाले. ज्याला तो आपण काय म्हणू, एजंट्सचा मराठीमध्ये, किंवा काही कंपन्या तयार झाल्या प्रचार यंत्रणासाठी. ते तुम्हाला सगळं आयतं तयार करून द्यायला लागले. मग तुमचे पोस्टर्स असतील, तुमचे पत्रकं असतील, स्लिपं असतील, ते करणं, तुमची संबंध प्रचार यंत्रणा राबवणं, यासाठी ही एजन्सीज जे आहेत ना ती निर्माण झाली. हळूहळू कार्यकर्त्यांचं महत्त्व कमी होत गेलं. लक्षात नाही, जसे प्रचार यंत्रणा बदलत गेली तशी कार्यकर्त्यांचा भाव देखील बदलत गेला. भाव याचा अर्थ मानसिकता ही बदलत गेली. पूर्वी कार्यकर्ता 24 तास पक्षासाठी किंवा त्या उमेदवारासाठी काम करायचा. भेळे भत्त्यावर त्याचं सगळं काम बघायचं. संध्याकाळी आलं की कार्यालयात बसायचं, भेळे भत्ता खायचा आणि घरी जायचं. आत्ता उलटं झालं आहे. त्यांना वेगवेगळ्या पद्धतीची खाणं द्यावं लागतं, बिर्याणी द्यावी लागते, बाटल्या द्याव्या लागतात. हा कार्यकर्त्यामध्ये झालेला बदल. पूर्वीचा कार्यकर्ता हा समर्पणाच्या भावनेने काम करायचा. आताचा कार्यकर्ता आपल्याला काय मिळतं आहे, कारण हा नेता निवडून गेल्यावर तो स्वतःचंच कल्याण करणार, आपलं काही कल्याण करणार नाही, ही मानसिकता त्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये निर्माण झाली. त्यामुळे दोन्हीमध्ये फरक पडला. पण मग ही कार्यकर्ते कमी झाले म्हणून इन्फ्लुएन्सर्स आले? नाही, कार्यकर्ते कमी झाले नाही, कार्यकर्ते आहेतच, पण कार्यकर्त्यांच्या मानसिकतेमध्ये बदल झाला म्हणून या इन्फ्लुएन्सचं महत्त्व आलं. कारण कार्यकर्त्यावर तेवढा विश्वास राहिलेला नाही नेत्यांचा किंवा राजकीय पक्षांचा. म्हणजे बघा, आपण बघतो की मी या सगळ्या प्रवासामध्ये पाहिलं की काँग्रेस पक्षाचा जो कार्यकर्ता होता तो डोक्यावर गांधी टोपी वापरायचा. तो ती वापरण्यापूर्वी त्या टोपीला नमस्कार करायचा, वंदन करायचा आणि मग डोक्यात टोपी घालायचं. ही भावना त्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याची होती. ग्रॅज्युएट, डबल ग्रॅज्युएट, उच्च शिक्षित अशी सगळी तरुण मुलं घरदार संसार उभा न करता संघाचा प्रचार, जनसंघाचा प्रचार लोक दूरपर्यंत पोहोचावा म्हणून देशभरात कुठेही जाणारी माणसं, कार्यकर्ते आम्ही पाहिलेत. समाजवादी विचाराची माणसं बघितलीत. नेहरू शर्ट पायजामा घातलेला आहे, पायात स्लीपर आहे, ती स्लीपर तुटलेली आहे, त्याला पिन अडकवलेली आहे, तरी देखील शबनम बॅग गळ्यात घालून देशामध्ये समाजवाद आणायचा आहे म्हणून जाणारे कार्यकर्ते साथी आम्ही बघितले. त्याचबरोबर शिवसेना प्रमुखांचा आदेश आला की म्हणलं बेधडक उडी मारणारे कार्यकर्ते आपण पाहिलेले. ही कार्यकर्त्यांची जी भावना पूर्वीच्या काळामध्ये होती ती नेत्यांच्या भूमिकेमुळे हळूहळू लयाला गेलेली आहे. आणि आत्ताचे कार्यकर्ते हे पेड वर्कर झालेले आहेत. स्वतःच्या मनानं कार्यकर्ते करत नाहीत आणि सगळ्या एजन्सीज झाल्या. पूर्वी जसं म्हटलं मगाशी की भिंती रंगवायची, प्रत्येक इलेक्ट्रिक पोलवर झेंडा लावण्यासाठी कार्यकर्ता चढायचा आणि तो झेंडा बांधायचा. आता मांडववाल्यालाच कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं, हे आमच्याशी 50 झेंडे बांधायचे, तुम्ही बांधा. हा फरक पडला आहे. पूर्वी म्हटलं तसं समर्पण भावना इथं होती, इथं व्यावसायिकता आली. हा जो स्थित्यंतर जे झालं ते ह्या सगळ्या पद्धतीने स्थित्यंतर होत गेलेलं आहे. त्यामुळे प्रचाराची यंत्रणा ही लोकांच्या मनाला भिडतच नाही. पण या एजन्सीज आल्यामुळे पार्टीचं किंवा त्या कार्यकर्त्यांचं काम सोपं झालं असं नाही वाटत? की ज्याचं काम तो करतोय आणि यांना थोडासा वेळ जास्त मिळतोय प्रचारासाठी आणि ते एजन्सीज एक्सपर्ट आहेत किंवा ती माणसं एक्सपर्ट आहेत. म्हणजे आत्ता तुम्ही जसं म्हणालात की ह्या एजन्सीज सगळंच करतात. म्हणजे तुमचं पोस्टर डिझाईन कसं असेल
मी म्हणतो रिसर्चपासनं करतात की तुमचा वॉर्ड कसा आहे, त्याच्यामध्ये कोणती लोकं जास्त आहेत, तिथे काय प्रकारचं कम्युनिकेशन केलं पाहिजे, हे कार्यकर्त्याला माहिती असेल, मी नाही म्हणत नाही, पण एजन्सीज आल्यामुळे त्यांना त्याचा बेनिफिटच झाला आहे पार्टीजना, असं नाही वाटत? नाही, पार्टीजना वाटत असेल, कारण ते पेड केलेले असतात, त्यांनी ते पैसे दिलेले असतात त्या एजन्सीजला, लक्षात आलं की नाही. कार्यकर्त्यावर मात्र अविश्वास दाखवला गेला अशी भावना त्या कार्यकर्त्यांवर निर्माण झालेली असते. ओके. कार्यकर्ता जेवढा त्या मतदाराशी कनेक्ट झालेला असतो, हो. मी मागाशी म्हणतो ते बूथ वाईज हो. कार्यकर्ता असायचा, म्हणजे आताच्या भाषेत बोलायचं पन्ना प्रमुख. त्यामुळे तो त्या लोकांच्या सुखदुःखाशी निगडीत असत. किती हजार मतदार आहेत, हे मतदारची आर्थिक लेवल किती आहे, वर्णीय किती आहेत, दलित किती आहेत, मध्यमवर्गीय ओबीसी किती आहेत, त्यांचा स्तर कसा आहे, वैचारिक भूमिका त्यांची काय, ह्याचा रिसर्च तो कार्यकर्ता अप्रत्यक्षता करतच होता. सोशल मीडियाची माणसं तसं करतात किंवा एजन्सीची माणसं तसं करू शकतात का, तर नाही करू शकत. याचं कारण असं की त्या लोकांना काय हवं आहे हे समजतं ते कार्यकर्त्याला, जो बूथ प्रमुख आहे, पन्ना प्रमुख किंवा बूथसाठी तयार झालेला कार्यकर्ता आहे. तसं एजन्सीकडनं आलेला माणूस करू शकत नाही. इमोशनल टच म्हणा किंवा त्यामुळे तो कमी झाला. त्यामुळे कसं होतं, त्या कार्यकर्त्यांशी त्या मतदारांचं देखील लागेबांधे तयार होतात. आणि तो सांगतो ना, आता आपल्या अडचणीला हाच येणार आहे धावून, मग हा सांगतो त्याला मतं देऊ आत्ता, कारण उद्या त्याला आपल्याला जाब विचारता येऊ शकतं की माझं हे काम होतं तर तू का नाही केलं. ही जाब विचारण्याची प्रक्रिया जी होती ना, ती पूर्वीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात असायची. राईट. मला आठवतं लहान असताना तुम्ही जेव्हा इलेक्शनचे रिझल्ट्स रेडिओवर ऐकत होतात, कारण रेडिओ पण हा मोठा मीडिया आहे. हो. राईट. जसं आत्ता आपण न्यूजपेपर म्हटलं, आउटडोअर म्हटलं, सोशल मीडिया म्हटलं, रेडिओला विसरता कामा नये. कारण रेडिओचा पण म्हणजे आपण जर म्हणालो तसं म्हणायला गेलं तर रीच मोठा आहे. इंडिपेंडन्सपासून त्याचा इफेक्ट खूप मोठा आहे. राईट. सो मला आठवतं तुम्ही मॅचेस पण रेडिओवर ऐकायचा, त्याची कॉमेंट्री ऐकायचा. तसंच इलेक्शनचे कॉमेंट्री म्हणा किंवा निकाल म्हणा, ती जी काही सांगण्याची पद्धत होती तेव्हाची, ती जी लोकं होती, ती सांगण्याची ऐकण्याची एक मजा वेगळी होती. आणि आत्ता रेडिओ कुठे आहे असं तुम्हाला वाटतं, की रेडिओ या सगळ्या इलेक्शन कॅम्पेन्समध्ये कुठेतरी मागे गेला आहे का, तो आजही खेडेगावांमध्ये रेडिओ जास्त इफेक्टिव्ह आहे? दूरचित्रवाणी म्हणजे ज्याला टी व्ही म्हणतो आपण, याचं ज्या वेळेला भारतामध्ये आगमन झालं तेव्हापासून हळूहळू रेडिओचं प्रस्त कमी होत गेलं. याचं कारण असं की लोक फक्त त्यावेळेला ऐकत होती, आता पाहती आहेत आणि ऐकत आहे, हा फरक पडलेला आहे. बरोबर. लोकांची करमणुकीची साधनं जी बदलत गेली, लक्षात आली की नाही, तशी प्रचाराची साधनं बदलत गेली. रेडिओ हे एकच माध्यम होतं. त्यावेळेचा रेडिओ हा भारत सरकारच्या मालकीचा होता. प्रसार भारती ज्याला नंतर नाव दिलं गेलं, आकाशवाणीला, ते त्याला दिलं गेलं. त्यामुळे त्याच्यावर कुठल्याही पक्षाचा प्रचार नसायचा. जे वर्तमानपत्रामध्ये बातमी असायची त्याच बातम्या या रेडिओवर ऐकायला मिळत होत्या. त्या थेट लोकांपर्यंत जायच्या. म्हणजे ग्रामीण भागामध्ये तर रेडिओ हा एक महत्त्वाचा होता. हळूहळू काय झालं, दूरचित्रवाणी ज्यावेळेला टी व्ही मोठ्या प्रमाणात यायला लागले त्यावेळेला हे धोरण जे होतं सरकारी धोरण ते बदललं. म्हणजे आकाशवाणी सरकारच्या मालकीचीच राहू नये म्हणून स्वतंत्रपणे ठेवावं अशी कल्पना आली. त्यामुळे आज तुम्ही पाहिलं असेल FM स्टेशन्स एवढी वाढलेली आहेत की लोकांना मुख्य रेडिओपेक्षा FM स्टेशनवर जास्त प्रेम निर्माण झालेलं आहे. त्यामुळे प्रचारामध्ये FM स्टेशन वापरली गेली. त्याच्यावर गाणी करमणुकीचे कार्यक्रम कमी आणि प्रचाराची जास्त झाली, कारण तिथं शेवटी तिथं आर्थिक बाब आली. त्यामुळे रेडिओचा नाही असं नाही, त्याचा परिणाम आहेच, होतोच आहे. पण दूरदर्शनचा किंवा दूरचित्रवाणीचा परिणाम देखील मोठ्या प्रमाणात होतो आहे. ह्याची सांगड घालण्याचा प्रयत्न हे राजकीय पक्ष करत असतात. पूर्वीच्या काळामध्ये प्रत्येक राजकीय पक्षाला रेडिओवर एक अर्धा तास दिला जायचे की ज्यावर तुमची भाषणं तुम्ही करा आणि तुमची मतं लोकांपर्यंत मांडा. सगळ्या पक्षांना, म्हणजे जे राजकीय पक्ष नोंदणीकृत आहेत त्या सगळ्यांना तिथं स्थान मिळायचं. आणि त्या पक्षाचा प्रवक्ता एक अर्धा तास
तुम्ही आम्हाला का मतं द्यावी हे सांगायचं. बर. परंतु ज्यावेळेला हे एकत्रित झालं सगळं आणि सरकारची त्याच्यावरची मालकी निघून गेली, त्यावेळेला प्रत्येक राजकीय पक्षाचं एक चॅनल निर्माण झालं. प्रत्येक राजकीय पक्षाचं एक रेडिओचं स्टेशन सुरू झालं. त्यामुळे लोकांचं सगळीकडे लोक पाहतात, ज्यांना मतं द्यायची आहेत ते ठरवलेलं असतात. पूर्वीसारखं आता लोक माझा नेता सांगतो म्हणून मतं देणारी माणसं नाहीत. आता प्रत्येक माणूस हा राजकीयदृष्ट्या जागृत झालेला आहे आणि त्याला वाटतं त्यालाच तो मतदान करतो. तुम्ही आता या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पाहिलं असेल की हा फरक पटकन जाणवला आहे. पत्रकार किंवा दांडू घेऊन जाणार, माईक घेऊन जाणारा माणूस आहे, त्याच्यासमोर मतदार व्यक्त होत नव्हता. तो विचार असा करत होता की हा माणूस कसा प्रश्न विचारतोय, म्हणजे तो सत्ताधाराला पूरक विचारतोय का विरोधात विचारतो, हे बघून तो मत व्यक्त करायचा. मग तुम्ही जर विरोधात बोलत असाल तर लगेच तो विरोधात बोलायला सोडतो, धाडधाड धाडधाड धाडधाड. पण तुम्ही जर पूरक बोलत असाल की बघा सरकारनं किती चांगलं काम केलेलं आहे, तर तुम्हाला काय वाटतं, म्हणजे उदाहरण तुम्हाला सांगायचं तर सरकारने म्हणजे मोदी सरकारनं राम मंदिर बांधलं आहे, रामाला घेऊन आलेले आहेत, तो किती प्रचार आहे. पण त्यावेळेला तो विचार करतो हा मोदीचा विचारच आहे. त्यामुळे आपला हो खूप छान मंदिर बांधलं, खूप मोठी उपलब्धी त्यांची झालेली आहे, हरकत नाही म्हणतो. पण तो प्रश्न विचारणारा माणूस जर म्हणाला की रामाचं मंदिर बांधल्यानं देशामध्ये काय फायदा झाला, म्हणजे या प्रश्नामध्ये निगेटिव्ह किंवा नकारात्मक टच आहे असं बघितल्यानंतर तो लगेच सांगतो राम तर माझ्या मनामध्ये, मी रामाला आणून करायचं काय, तुम्ही आणणारे कोण रामाला, आज मला बेकारी महागाई हे प्रश्न आहेत. मग तो बडाबडाबडा बोलायला लागतो. हा फरक झालेला म्हणजे मीडिया तोच आहे, हो, त्याचा युसेज स्मार्ट झाला. हो हो. आणि हा मतदार थोडा एक्स्ट्रा स्मार्ट झाला. हो, तर शिक्षणानं हा बदल झालेला आहे आणि अवेअरनेसनी बदलला झालेला. म्हणजे तुम्ही सोशल मीडिया जो आला, जे काही प्लॅटफॉर्म्स आलेले आहेत ते आज प्रत्येक माणसाच्या मोबाईलमध्ये आहे. दुनिया मेरी मुठ्ठी में म्हणून प्रत्येकाकडे मोबाईल आहे. आता बघतो आपण, तुम्ही म्हणालात मगाशी की पेटीएम करतो माणूस, हो हो, लक्षात आलं की नाही. हे सगळं झालेलं असल्यामुळे त्याचा अवेअरनेस त्याला वाढत गेलेला आहे आणि तो त्या पद्धतीने वागतो. त्यामुळे कुठलं चांगलं कुठलं वाईट, कुठला मीडिया चांगला कुठला वाईट, हे त्याला ठरवायला त्याच्या हातामध्ये एक यंत्र आलेलं आहे. त्या हातातल्या यंत्राने तो निर्णय घेतो की काय करायचं आणि काय नाही करायचं. त्यामुळे सोशल मीडियावरचा प्रचार हा खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे. वर्तमानपत्राच्या जाहिराती कमी झाल्या आणि सोशल मीडियावरच्या जाहिराती वाढल्या हे आपण पाहिलं असेल आता. नाही, पण आत्ता फॉर एक्झाम्पल आपण असं पकडू की आत्ता आपल्याला चान्स मिळाला, स्पेसिफिकली तुम्हाला चान्स मिळाला कारण तुम्ही हा पूर्ण प्रवास पाहिला. म्हणून मी म्हणतो की तुम्हाला जर चूज करायचं झालं या सगळ्या मीडियाजमधले किंवा हा सगळा मीडिया, म्हणजे आधीचं प्रचाराची यंत्रणा, आत्ताची यंत्रणा, आणि तुम्हाला जर चूज करायचं झालं तर कोणती मीडिया किंवा कोणता एक लाईन ऑफ मीडिया तुम्हाला असं वाटतं की इफेक्टिव्ह होता आणि तो असाच असला पाहिजे, कारण हे पुढे हळूहळू चेंज होत जाणारच आहे, तुम्ही जसं म्हणालात तसं. तर तुम्हाला तुमच्या मते काय वाटतं की आत्ताचा मीडिया बरोबर चाललाय, आधीचा मीडिया होता, मीडिया मी असं स्पेसिफिक नाही म्हणत, पण न्यूजपेपर, होर्डिंग, आपण त्याच्या डिटेलमध्ये न जाता रेडिओ, सोशल मीडिया, आणि आता आणखी अजून काय येऊ शकतं इन फ्युचर इलेक्शन प्रमोशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी जे पार्टीला बेनिफिट करेल असं तुम्हाला वाटतं? नाही, पूर्वीच्या काळात म्हटलं तसं वर्तमानपत्र हे एकमेव साधन होतं आणि ते 24 तासानं अवतरण व्हायचं त्याचं. म्हणजे आज वाचलं तर त्याचा प्रतिक्रिया की त्याच्यावरची मतं ही दुसऱ्या दिवशी सकाळी व्हायची. मगाशीच सांगितलं मी तुम्हाला, पण सोशल मीडियात तात्काळ तुम्हाला त्याचं उत्तर मिळू शकतं. लक्षात घ्या, तुम्ही किती खोटं बोललात तर लगेचच त्याचं निराकरण होऊ शकतं की ते हे खोटं बोललेलं आहे किंवा हे बरोबर आहे, हे त्या सोशल मीडियात ताबडतोब प्रतिबिंबित होतं. त्याच्यामुळे लोकांचा कल जो आहे तो सोशल मीडियाकडे वाढलेला आहे. लक्षात आलं की नाही, की खरं खोटं लगेच मला समजतं काय आहे नाही ते. म्हणजे मग प्रायमरी मीडिया आपण सोशल मीडिया आहे असं म्हणायला हरकत नाही. नाही, आज त्याची गरज पण आहे. लोकांना थेट संपर्क साधायला सोशल मीडिया आहे आता, तो त्यांचे थेट संपर्क साधतो.
लक्षात घ्या. त्यामुळे सोशल मीडिया हा आणखीन प्रगल्भ होत जाणार आहे. त्याच्यावरची जी प्लॅटफॉर्म्स आहेत ते आणखीन विकसित होणार आहेत. हो. यात आणखीन काय करता येतील असे संशोधन चालूच आहेत. आता तुम्ही जर 10-12 प्लॅटफॉर्म्स आहेत, आणखीनही त्यावर वाढू शकतात, नाही असं नाही. मग ते कशा पद्धतीने वाढतील हे सांगता येत नाही, कारण इलेक्ट्रॉनिक मीडिया जो आहे त्याचं बंबार्डिंग एवढ्या मोठ्या प्रमाणात या लोकांवर आलेलं आहे की काय पाहायचं काय नाही हे स्वतःच्या हातामध्ये आहे. लक्षात की नाही, त्याचा जीव किंवा त्याचा कालावधी कसा आहे तो त्या माणसाच्या हातामध्ये आहे. तो ठरवेल तेवढ्याच वेळी तो बागू शकतो. नाही, वर्तमानपत्र समोर ठेवतो, तुम्हाला दिसणार आहे, तुम्ही वाचलं काय नाही वाचलं काय समोर दिसणार आहे तुम्हाला. ते तसं नाही आहे. ते तुमच्या हातामध्ये काय पाहायचं काय नाही पाहायचं आणि कुठवर पाहायचं किती वेळ पाहायचं हे तुम्हीच ठरवू शकता. त्यामुळे तुम्हाला त्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला अट्रॅक्ट करण्यासाठी लोकांना खेचून आणावं लागतं. वर्तमानपत्रात तसं नाही आहे. हवं तर वाचा, नाही तर सोडून द्या. बरोबर. पण तुम्ही आज अनेक मासिकांमध्ये अनेक वर्तमानपत्रांमध्ये लेख लिहिता. त्याच्याचबरोबर मी बघितलं की तुम्ही पॉडकास्टमध्ये पण पार्टिसिपेट करता. अनेक पॉडकास्टवाले तुमच्याकडे येतात, इंटरव्ह्यूज घेतात. तुम्हाला त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टीमध्ये मजा जास्त येते? लिखाणामध्ये मजा येते जेव्हा तुम्हाला एखादा वाचक फोन करतो आणि तेव्हा त्यांनी जे रिॲक्ट केलेले ती रिॲक्शन त्याची ऐकण्याची एक आनंद वेगळा असतो, आणि आपण कुठेतरी इंटरनेटवर दिसतोय मग याचा आनंद वेगळा असतो. तर या दोन्हीमध्ये तुम्हाला फरक काय वाटतो? की पूर्वी कसं असायचं, वर्तमानपत्रामध्ये लेख लिहायचो, आताही लिहितो, नाही असं नाही, पण तो लिहिताना पेन घेऊन हातामध्ये बसून मी ज्यावेळेला लिहितो ना त्यावेळेला मनातले विचार हळूहळू ते कागदावर उतरायला सुरुवात झालेली असते आणि मला काय म्हणायचं आहे हे स्पष्टपणे त्या लेखांमध्ये मांडलं जायचं. म्हणजे माझं व्यक्तिमत्वाबरोबर माझे विचारही त्या लेखांमध्ये आलेले असतात. लक्षात आली की नाही, की माझी विचारसरणी कशी आहे किंवा देशामध्ये काय वातावरण चाललेलं आहे, कुठल्या गोष्टी योग्य आहेत, माझ्या दृष्टीने कुठल्या अयोग्य आहेत, हे मी मांडण्याचा प्रयत्न करतो. पण ज्यावेळेला पॉडकास्टवर येतो आपण त्यावेळेला समोरचा माणूस जो प्रश्न विचारतो त्याच प्रश्नाला उत्तर द्यावं लागतं. लक्षात नाही, त्यात माझं मत आहे ते मी मांडतो, पण माझ्या स्वाभाविक भावना ज्या आहेत ते त्या लेखामध्ये येतात. लक्षात आली की नाही, मला कोणी प्रश्न विचारलेले नसतात. मी एखादा विषय पकडला आणि त्याच्यावर लिहिलं आपण तर ते माझं व्यक्तिगत मत जे आहे ते त्यात प्रतिबिंबित होतं किंवा मला काय म्हणायचं आहे हे त्यातून दिसतं आणि माझी स्पष्ट मतं त्याच्यामध्ये येतात. त्यावर लोकांचे ज्या रिॲक्शन्स येतात ना थेट, ते खूप आनंद देणारे असतात. म्हणजे लिहिण्याची जी उर्मी असती ती वाढवणारी असते. कारण मी लिहिलेलं लोकांना आवडतं आहे, पण मी लिहिताना अशा पद्धतीने विचार करतो की लोकांच्या मनामध्ये काय भावना निर्माण झालेल्या आहेत. एखादी घटना घडली, लोकांच्या मनात काय विचार आले असतील, मी सामान्य माणसाचा विचार करून ते मी लिहित असतो. पण पॉडकास्टमध्ये तसं होत नाही. ते मांडण्याचा प्रयत्न होतो नाही असं नाही, परंतु त्याला लिमिटेशन्स आलेले असतात आणि तो प्रश्न विचारणारा प्रश्नकर्ता जो असतो तो ज्या पद्धतीने प्रश्न विचारतो त्यालाच ती उत्तर द्यावी लागतं. अवास्तव असं सांगून काही त्याला उपयोग होत नाही, कारण ते एडिट होऊन कट होऊन जातं. पण लेखांचं तसं नसतं. मी मगाशी म्हटलं, वाचताना माणूस जो आहे ना तो त्या लेखांमध्ये किंवा त्या शब्दांमध्ये इन्व्हॉल्व होतो. बरोबर. तसं ऐकताना होत नाही, तो इन्व्हॉल्व होत नाही. त्याचं लक्ष दुसरीकडे असतं, तो कानात ते शब्द आदळत असतात. नाही असं नाही. बरोबर. पण मीडिया कुठेही कमी झाला नाही आहे आणि मीडिया कमी होणार नाही, तो आणखीन वाढत जाणार आहे. हो. म्हणजे न्यूजपेपर म्हणा, रेडिओपासनं म्हणा, होर्डिंग्स म्हणा, टी व्ही म्हणा, सोशल मीडिया जाईल, आता पॉडकास्ट एक मीडिया झाला आहे. असे अनेक मीडियाज उद्या तयार होतील आणि हे गरजेचे आहेत लोकांपर्यंत पोचण्यासाठीचे. आणि याच्या थ्रू इलेक्शन कॅम्पेन्स म्हणा, प्रोडक्ट कॅम्पेन म्हणा, पण स्पेसिफिकली इलेक्शन कॅम्पेन्स म्हणू की हे हेल्पच करणार आहेत. म्हणजे कुठलाही मीडिया त्याला डावलून चालणार नाही की आज न्यूजपेपरमध्ये नाही दिली ॲड एखादी तरी चालेल किंवा होर्डिंग नाही लावलं तरी चालेल. पण हे सगळे मीडिया एकत्र येऊन एखाद्या पक्षाला, एखाद्या उमेदवाराला बळ देऊ शकतात. राईट. तर आता येणाऱ्या विधानसभेच्या इलेक्शन्समध्ये तुम्हाला काय वाटतं की कोणता मीडिया आणखी स्ट्रॉंग होत जाणार आहे, ज्याचा परिणाम लोकसभेचा परिणाम या विधानसभेवर होईल आणि तो मीडिया या उमेदवारांनी जास्त फोकस करावा किंवा
त्याच्याकडे जास्त प्रमाणावर लक्ष देऊन आपली प्रचार यंत्रणा करावी. बघा, मीडियामध्ये प्रिंट मीडिया तुमचा विषय काढला. प्रिंट मीडिया जो हळूहळू कमी होतो आहे, म्हणजे पूर्वीच्या काळी एक मासिकांचं युग होतं. हो. खूप मोठ्या प्रमाणामध्ये मासिकं निघायची आणि त्याला वाचकही खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतं. त्याच्यानंतर साप्ताहिक निघायला लागली, सगळ्या वर्तमानपत्राच्या पुरवण्या निघायला लागल्या. हळूहळू साप्ताहिकही बंद पडले आणि वर्तमानपत्राचा खप कमी झाला. पण तुम्ही जाहिरातीच्या दृष्टिकोनातून म्हणाल तर वर्तमानपत्र हे मोठ्या प्रमाणामध्ये आहे. याचं कारण असं की वर्तमानपत्रामधल्या जाहिराती या 24 तास टिकतात. आज आलेलं वर्तमानपत्र उद्या सकाळपर्यंत टिकून राहतं, ताजंतवानं राहतं, दुसऱ्या दिवशी त्याची रद्दी होते. पण सोशल मीडियावरच्या जाहिराती काही क्षणाच्या असतात. दूरचित्रवाणीवरच्या जाहिराती ह्या काही क्षणाच्या असतात. त्या जाहिरात येत असताना पाहता पाहताच आपण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतो, तेव्हापर्यंत ते जाहिरात बदललेली असते, दुसरी जाहिरात येत असते. त्यामुळे माणसं त्यात कनेक्ट होतात का, हा प्रत्येकाच्या स्वभावाचा प्रश्न आहे, नाही असं नाही. परंतु माझ्या मते ती कनेक्ट होत नाही. पण त्याचं आयुष्य जे ते खूप छोटं असतं. पण लोकांसमोर जाण्यासाठी त्यातच सतत बंबार्डिंग करावं लागतं. म्हणून सोशल मीडियावरच्या जाहिराती ह्या सतत त्याच येत असतात. तुम्ही जर टी व्हीवरच्या जाहिराती पाहिल्या तर एकच जाहिरात ही सतत 5-5 मिनिटांनी एकदा येत असते. याचं कारण असं की लोकांवर ते प्रतिबिंबित करायचं, त्यांच्यावर बंबार्डिंगच करायचं की तुम्ही हे बघाच आमचं जाहिरात आणि आम्हालाच मतं द्या. तसं वर्तमानपत्रात नाही. एक वर्तमानपत्र छापलं की संपलं, आता परत ते दुसऱ्या दिवशीच. पण मग आताची जी जनरेशन आहे, जी न्यूजपेपर अजिबात वाचत नाही, त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचे बाकीचे मीडियाज आहेत ना. मग हो, सोशल मीडिया आहे ना. सोशल मीडिया जाऊ दूरचित्रवाणी आहे किंवा सोशल मीडियात ह्या जाहिराती आहेतच, नाही असं नाही. पोस्टर्स आहेत किंवा मोठ्या मोठ्या जाहिराती फलक आहेत, प्रॉम्पलेट्स येतात, हे सगळं चालूच आहे त्याच्याबरोबर, नाही असं नाही. निवडणूक लढवणारा माणूस कुठल्याही एका मीडियावर अवलंबून राहत नाही. तो सगळ्या पद्धतीने, म्हणजे भिंती रंगवण्यापासून सोशल मीडियावर जाहिराती करण्यापर्यंत सगळे प्रकार तो करतो. कारण मी मागाशी म्हटलं ते इव्हेंट मॅनेजमेंटची कंपन्या ज्या आहेत ना, या निवडणूक प्रचारामध्ये उतरल्यामुळे या सगळ्या क्लुप्त्या आहेत ना, ते करत असतात. कशा पद्धतीने करता येईल. अगदी हळदी कुंकाचा कार्यक्रम घ्यायचा आहे, पूर्वी हे व्हायचे, कारण त्या महिला मतदारांपर्यंत जाण्यासाठी आपण करायचं. आता त्याच्या विरोधात झालं, पैठणीचा कार्यक्रम सुरू झाला, लोकांना गोळा करायला सुरुवात झालं आणि लोकांना गिफ्ट देण्याचं सुरू झालं. पूर्वीच्या काळामध्ये हळदी कुंकूमध्ये वाण दिलं जायचं, आता प्रचारासाठी किंवा निवडणुकीच्या मतदानासाठी साहित्य देणं, म्हणजे लाच देणं सुरू झालं. हा फरक दोन्हीतला आहे. पण मीडिया सेमच राहणार आहे. मीडिया, सगळंच मीडिया शिल्लक राहणार आहे. मी तुम्हाला मागाशी म्हटलं सगळं मीडिया शिल्लक राहणार आहे. प्रिंट मीडियाला मर्यादा आहेत, कारण त्या प्रिंट मीडिया हे कागदावर अवलंबून आहे. आज परदेशातून पल्प आणावं लागतो, आफ्रिकेतून मोठ्या प्रमाणात. भारतात पल्प तयार करणं पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून काही ठिकाणी बंदी घातली गेलेली आहे. त्यामुळे कागदाचे भाव हळूहळू वाढणार आहेत. दुर्दैवाचं आहे की माझं असं मत आहे की 30-40 वर्षानंतर पल्प येणंच बंद होईल. त्यामुळे वर्तमानपत्र ही तयार केली जातील, पण ती सोशल मीडियावर टाकली जातील आणि त्यावर लोक वाचायला लागतील. आजही न्यूजपेपर्स येतात ना, पण ती गरज म्हणून, वर्तमानपत्राची गरज म्हणून आहे. तुम्ही छोट्या आकारामध्ये मोबाईलमध्ये पाहता, पण मला मोठ्या वाचायचं आहे म्हणून तो वर्तमानपत्राकडे परत येतो. त्या येण्यासाठी त्याचे साधन आहे ते सोशल मीडिया. म्हणजे ह्या येणाऱ्या विधानसभेच्या प्रचार यंत्रणेमध्ये सगळे मीडियाज कव्हर झाले पाहिजेत आणि त्याचा पुरेपूर त्या पद्धतीनेच उपयोग झाला पाहिजे, कारण तो तुमच्या मतदारावर तेवढा इफेक्ट देतो. म्हणजे जनरेशन वाईज मीडिया चेंज होत गेलाय आणि तो होत राहणार आहे. म्हणजे तुम्ही म्हणताय तुम्हाला न्यूजपेपर आवडतं, पण मी म्हणतो मीच न्यूजपेपर वाचतो, पण मी तर टॅबवर वाचतो. बरोबर. मला कनेक्ट होणारी या गोष्टी आहेत, तुम्हाला कनेक्ट होणाऱ्या या गोष्टी आहेत. तर प्रत्येक उमेदवारांनी आपला मतदार ज्या प्रकारचा आहे, ज्या वयोगटाचा आहे, त्याचा तो मीडिया चूज करावा, असं तुमचं मत. हो, बरोबर. राईट. ओके. म्हणजे वयस्कर माणसं असतील जुन्या पिढीतली, की वर्तमानपत्रावर आजही अवलंबून आहेत. ते सोशल मीडिया काही गेलेत का नाही, काही प्रमाणात गेले असतील, नाही असं नाही. परंतु नवीन जनरेशन आहे की वर्तमानपत्र ढुंकूनही बघत नाही, ते सरळ सोशल मीडिया बघतात.
आणि आपल्याला काय हवं तर पटकन गुगल सर्च करतात आणि पाहतात. तसं पूर्वी नव्हतं. पूर्वी अशा कपाटामध्ये पुस्तकं असायची आणि त्या पुस्तकातून शोधलं जायचं काय आहे काय नाही ते. आणि त्यावेळेचा वेळ लोकांना भरपूर होता. आज वेळ कमी होत, फास्ट पाहिजे सगळ्यांना. त्यामुळे फास्ट जनरेशनमध्ये तो इव्हेंट मॅनेजमेंट आला आणि त्यांनी ही सगळं निवडणूक यंत्रणा सगळी ताब्यात घेतलेली आहे. त्यामुळे हे होणारच आहे. आपल्या आवडीप्रमाणे जो मीडिया माणसाला हवा आहे तो पाहतो. आता बघितलं आपल्याला यूट्यूब आवडलं तर यूट्यूब पाहतो आपण, नाहीतर व्हॉट्सअप पाहतो. लक्षात घे, व्हॉट्सअपवर अनेक ग्रुप असतात, त्यातून येणारं जे साहित्य आहे ते रोज आदळत असतं. तसंच यूट्यूब चॅनल्सवर आहेत. जशी मेन मीडिया आलेला आहे इलेक्ट्रॉनिक मीडिया, तसं यूट्यूबवर देखील चॅनल्स निर्माण झाले. 24 तास ते काही ना काही देत असतात. त्यामुळे हा बदल होत जाणारच आहे, नाही असं नाही. माणसाच्या प्रकृतीनुसार हे बदल स्वीकारले जातात. आणि शेवटी असं आहे की माणसाला मिळणारा आत्ता वेळ, त्याची बुद्धी आणि त्याला त्याची खर्च करण्याची ऐपत याच्यावर सोशल मीडियाचं भवितव्य अवलंबून आहे. तुम्ही जसं म्हणता, तुम्ही आत्ता आपलं हे सुरू होण्याच्या आधी जसं म्हणालात की त्या काळामध्ये नारद मुनी होता आणि आत्ताचा हा नारद मुनी असं आपण म्हणू. तो मीडिया चेंज होत गेला, राईट, पण टेक्निक्स पण चेंज होत गेले. लोकांपर्यंत पोचण्याचे टेक्निक्स चेंज होत गेले. आणि तुम्ही हा म्हणजे तुमच्याशी डिस्कस करण्याचा एवढाच हेतू होता की तुम्ही हा पूर्ण प्रवास पाहिला आहे. मी प्रिंटिंगमधला असू दे किंवा आत्ता इलेक्ट्रॉनिक असू दे. म्हणजे तुम्ही आजही न्यूजपेपरमध्ये लिहिता, वर्तमानपत्रात लिहिता, मासिकांमध्ये लिहिलेलं आहे, अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत. पण तुम्ही आजही यूट्यूबवर अवेलेबल आहात, तुम्ही सोशल मीडियावरती अवेलेबल आहात. तुम्ही हे दोन्ही पॅरलली हँडल करताय. म्हणून तुमच्याशी ह्या गोष्टी डिस्कस कराव्याशा वाटल्या. आणि भरपूर माहिती मिळाली याच्यातनं की मीडिया चेंज होणार नाही, कारण आम्ही फोकस्ड आहोत याच्यावरती. पण याचं फ्युचर काय आहे हे कोण सांगू शकेल, की ज्यांनी आधीचं पण पाहिलं आणि पुढचं पाहू शकतो की त्याला अंदाज आहे. अशा व्यक्तीशी जर आपण बोललो तर आपल्याला ते पूर्ण गाईड करू शकतात. आणि यू बिंग माय फादर फॉर आय एम बिंग अ प्राऊड सन, राईट. सो यू हॅव बीन गायडिंग मी सिन्स माय चाइल्डहुड अँड आय हॅव सीन यू डुईंग सच अ ग्रेट वर्क, राईट. म्हणजे पेपरमध्ये कसे लिहायचे, म्हणजे तुमच्यामुळे मी नशिबाने मी बाळासाहेबांना भेटलो, मी अनेक कलाकारांना भेटलो. आणि या सगळ्यामधनं मला त्या लोकांचा व्हॅल्यू पण कळाली आणि या गोष्टींची पण व्हॅल्यू कळाली. पण आज मी जे काम करतोय ते एवढ्याशीच लिमिटेड आहे, याच्याशी पण आहे पण याच्यापर्यंतच लिमिट आहे. पण एक जी भीती क्लायंट्सला आहे माझ्या, किंवा आम्ही इलेक्शन कॅम्पेन पण केले आता, त्याच्यामध्ये पण एक भीती होती की अरे नाही, न्यूजपेपर वर्क नाही करणार. तर आम्ही नेहमी म्हणायचो की आज अशा लोकांपर्यंत पोचण्यासाठी न्यूजपेपर हे माध्यम आहेच आणि ते कायम राहणार आहे. कारण तुम्ही जसं म्हणता की सकाळी उठलो, चहाबरोबर मला त्या वर्तमानपत्राची चव आणि वास जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्या दिवस सुरू होत नाही. तशीच पुस्तकांची मजा आहे. पण आमच्याकडे ही सगळी मुलं अशीच आहेत. आणि यंगर जनरेशन मी जर आज म्हणालो तर ती आणखी फास्ट आहेत, माझ्यापेक्षा फास्ट आहेत. पण तोपर्यंत तो मीडिया चेंज कसा होईल आणि खरंच याची व्हॅल्यू किती राहणार आहे, याची व्हॅल्यू किती राहणार आहे आणि याची व्हॅल्यू किती राहणार, हे डिस्कशनमधनंच कळेल. आणि हा ही चर्चा आणखी मोठी होऊ शकते, कारण बरेच चेंजेस होत गेलेले आहेत या सगळ्यांमध्ये. तर मला असं वाटतं की आणखी चर्चा आपण करूयात, काही व्यक्तींना आपण आणखी इन्व्हॉल्व करू, आणखी जे लाईक माइंडेड पीपल आहे की जे तुमच्या एंडने पण या क्षेत्रामध्ये काम केलेले, मी माझ्याकडनं पण जे आहे त्यांच्याकडनं आपण ही चर्चा आणखी मोठी करूया, जेणेकरून आपण फ्युचर जनरेशनपर्यंत पोचू आणि मीडिया कसा चालतो, त्याचा इफेक्ट काय आहे हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. येस, एकच फरक सांगतो. हां, वर्तमानपत्रामध्ये तुमच्या दारात आलं की वर्तमानपत्र सुरू होतं, त्याच्यासाठी तुम्हाला काही लागत नाही. दुर्दैवानं सोशल मीडिया हा इंटरनेटवर अवलंबून आहे. इंटरनेट नसेल तर तुम्हाला काय सोशल मीडिया काही वापरत नाही. त्यामुळे इंटरनेटचं महत्त्व या निमित्तानं वाढलेलं आहे. आणि इंटरनेटशिवाय आज कुठलाही मीडिया चालू शकत नाही, किंवा वर्तमानपत्र देखील प्रिंट होण्यापूर्वी ज्या बातम्या आणाव्या लागतात या इंटरनेटच्या माध्यमातूनच येत असल्या कारणानं ते देखील इंटरनेटवर अवलंबून आहे. त्यामुळे इंटरनेटचं महत्त्व जे आहे ते सोशल मीडिया एवढंच महत्त्वाचं आहे, कारण तो त्याचं मूळ आहे. अगदी हे लक्षात ही जनरेशन जी आहे ती म्हणते ना की ते आमचं ऑक्सिजन आहे.
हो हो ते सिलेंडर बंद झाला म्हणजे इंटरनेट बंद झालं म्हणजे आमचं ऑक्सिजन बंद झालं, बरोबर. राईट. तसं हे तुमचं ऑक्सिजन आहे, हे आमचं ऑक्सिजन आहे. येस, तर कुठलं ऑक्सिजन किती चालतंय पाहूया. दोन्ही ऑक्सिजन आहेत, कमी जास्त प्रमाणात होईल, पण तो ऑक्सिजन शिवाय मीडिया जिवंतच राहणार नाही. मीडियामध्ये हो. ऑक्सिजन हवा, त्यासाठी इंटरनेट दोन्हीलाही हवं आहे, वर्तमानपत्रालाही हवं आहे, तसं सोशल मीडियालाही हवं आहे. परंतु जास्त गरज ही सोशल मीडियावर आहे. आणि तो जास्त कारण नवीन जनरेशन जे बदलत गेलेलं आहे, की स्थित्यंतर त्यांच्या गरजांमध्ये निर्माण झालेली आहे. लक्षात, शिक्षणाने निर्माण झालेले आहे, अनुभवाने निर्माण झालेली आहे. ही तरुण पिढी जी आहे, नवीन पिढी, ही सगळी सोशल मीडियाच्या दिशेने जातील, पण प्रिंट मीडियाकडे जाणार नाही जास्त, हे यावेळी सांगावं लागेल. बरोबर. पण याचबरोबर मी म्हणतो की असे अनेक विषय आहेत ज्याच्यावरती आपल्याला तुमची मतं ऐकायची, माझी मतं ऐकायची, किंवा फ्युचर जनरेशनला त्यांची मतं मांडायची आहेत. तर आपण ही सिरीज अशीच कंटिन्यू करूया, हे डिस्कशन असंच कंटिन्यू करूया, आणि आपण वेळ काढून त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळे पैलू घेऊ. आज आपण मीडिया घेतला, उद्या पिक्चर्स घेऊ, कारण OTT आलेत, थिएटर्स बंद होत आहेत. पिक्चर्स घेऊ, नाटक बघू. तुम्ही खूप नाटकं पाहिली, तुम्हाला नाटकं आवडतात, आजही आवडतात, पण आम्हाला OTTवर बघायला आवडतं. तर हा जो डिफरन्स आहे याच्यावरती आपण पुढच्या वेळेस चर्चा करू. आणखी वेगवेगळे विषय तुम्ही आम्हाला सजेस्ट करा की ज्याच्यावरती आपल्याला चर्चा करता येईल. पण मी म्हणतो की हे तुमचे व्ह्यूज आहेत, हे माझे व्ह्यूज आहेत, पण याच्यावर बोलणारा एक व्यक्ती ठाम पाहिजे, त्या क्षेत्रातला पाहिजे, दर्दी असला पाहिजे, आणि त्यांनीही आपल्याला गाईड केलं पाहिजे. हे आपले व्ह्यूज आहेत, आणि याच्यामध्ये वेगवेगळेच, म्हणजे आज तुम्ही न्यूजपेपर वाचताय, मी ह्याच्यावर वाचतो, हा फरक आहे. तर त्या माणसाकडनं पण आपण त्यांचे व्ह्यूज घेऊ, आणि ही सिरीज पुढं अशीच चालू ठेवू. धन्यवाद. थँक्यू.